बदलून गेला बापू. पिदा खादाडी लई झाली. लोक कलियुग काही म्हणाले तर चोऱ्या करायला, घर फोडल्या, काही आगाव लोक बोलायचं. कलियुग मानणार नाहीत. कोणाला हाय माहिती आणि कोणाला कलियुगाला माहित नाही. पहिल्या पिढीला माहित आहे, बरं आताच्या पिढीला पुरुष उरला तर काही माहितच नाही. नाव सांगा बाबा. गोविंदराव पाटील. जय शंभ. लक्ष्मण पाटील. तुमच्या वडिलाच लक्ष्मण पाटील. लक्ष्मण पाटील. जय लक्ष्मण पाटलाचा उद्धार केला देवा रे महादेवाला, पांडुरंगाला, विठ्ठलाला, भोळ्या शंकराला, महादेवाला, सत्वदेवानं चांगोनाला आणि भोळ्या भक्ताच्या वाड्याला. लक्ष्मण पाटलाचा उद्धार केला आणि दूर कैलासाला गेला. दान केलं कोटान कोटी आणि मेल्यावर येईना दोन बोटाची लंगोटी. आत्मा पुडीचं भांडण, आत्मा मोठा बहेमान, आत्मा मोठा बहेमान गेलाय पुढीला टाकून. चल पुढे झर झर, तुला जाणं देवा घरी, मला जाणं देवा दारी, संगत होऊ द्या देवा भाई. अशी जोडी जन्माला जाऊ द्या आणि उधार पुळीचा होऊ द्या. चांगल्याच्या लेकीचं घेऊ द्या आणि वाडा माझ्या माईचा भरू द्या. मामा तू भवानी अनुसया धुरपद माय, असे येल मांडवाला जाऊ द्या आणि सुखाचा संसार माझ्या माईचा जन्माला जाऊ द्या. रामराम मंडळी. खरं तर महाराष्ट्राला जी संस्कृती पहिलं होती, जी लोककला होती आणि जे संस्कार घडत होते ते आता कुठेतरी नाहीसे होत आलेत. आणि त्यातलाच एक प्रकार म्हणून आज चुडबुडकं, आमच्या मराठवाड्याच्या ग्रामीण भागामध्ये चुडबुडकं म्हणतात, पिंगळा चुडबुडकं सांगितले. पण खरं तर हे चुडबुडके म्हणजे पहाटेच्या पारी 4 वाजता येऊन दारामध्ये माणसाला किंवा ग्रामीण भागातल्या बायांना कामधंदे करण्यासाठी त्यावेळेला उठत होते आणि त्याच वेळेला चुडबुडके येत होते आणि लोकांना जागृत करत होते. तिथून पुढं कामाची सुरुवात होत होती. आणि त्या रामपहरी त्यांनी जे दानधर्म दिले ते घेत होते आणि कुळाचा उद्धार करत होते. म्हणजे वाडवडिलांचा यांच्या मार्फत उद्धार करत होते. ते असं म्हणत होते की बाबा त्यांच्या मुखातून उद्धार झालेला ते देवापर्यंत पोहोचते, अशी एक लोकांची धारणा होती. राम राम राम. तुमचं नाव काय? माझं नाव पंडित सकाराम अंतरकर, राहणार पावडेवाडी, तालुका जिल्हा नांदेड. आज तुम्ही मग नांदेडून आला? नांदेड इथं नाही गावला, पण मुक्कामी नाही मला नाही गावला. बरं. खरं तर तुमच्यासारखे माणसं आता राहिले नाही राहिले बापू. आणि महाराष्ट्राला गरज आहे या संस्कृतीचं जतन करण्याची. आणि तुमच्यासारखे माणसं आता दिसेनासे झालेत, म्हणून आताच्या नवीन पिढीला, मुलाबाळांना, लेकरांना हे दाखवण्याची गरज आहे. खरंच हे माणसं होते आणि असं दारी येत गेलेत, सकाळी येऊन माणसाला उठवत गेलेत आणि रामपहरी कुळाचा उद्धार होत गेला आहे तुमच्या हातून. आणि हे आमच्यासारख्या लोकांचं एक भाग्य होतं. आणि आता खरंच हे माणसं कमी होत चाललेत आणि वारसा पुढं चालवणं बी सोडून देत आहेत. त्याच्यामुळं तुम्ही काय सांगताल आता या नवीन पिढीला? नवीन पिढीला तर सांगालो बापू, मग आता लोक ऐकणार, लेकर मागणार. आणि पहिले 4 आधी येत गेल्या, खांदील लावून येत गेल्या. हो, वाड वळडाचा आजा पंजा उदार गेला, होत गेला. देवाचे आम्ही नाव गेलो, ग्रंथ गेलो, गावामध्ये फिरा गेला, मारुतीच्या मंदिरामध्ये आम्ही आरती करीत गेलो पहिली. हो, पाट्याच्या पार येत गेलो, 4च्या आधी येत गेले, 6च्या मोर बंद करत गेलो आम्ही. मग आता लोक कलियुग बरोबर नाही, कलियुग माननाचं, कलियुग किंमत करण्याचं, म्हणून आम्ही आता 6ला आलो. 7 वाजता मागता, 8 वाजता मागता जाता. आता मुलं मला काही करणार, आमची पिढी करली. आता एवढी पिढी झाली की बंद होणार बापू. नाही, खरं तर तुम्ही पहाटे 5 वाजता 4 वाजता येणार आहे. 4च्या आधी होतो आम्ही पहिलं. आणि आता नवे पिढी बदलली म्हणून तुम्ही उशिरा यायला. कलियुग बदलून गेला बापू. पिदा खादाडी लई झाली. लोक कलियुग काही म्हणाले तर चोऱ्या करायला, घर फोडल्या, काही आगाव लोक बोलायचं. कलियुग मानणार नाहीत. कोणाला हाय माहिती आणि कोणाला कलियुगाला माहित नाही. पहिल्या पिढीला माहित आहे, बरं आताच्या पिढीला पुरुष उरला तर काही माहितच नाही. लहान असताना सुद्धा येत गेले तर हातामध्ये कंदील गेला. आणि त्यावेळेला महादेवाचं डमरू गेलं. बापू खास करून चुडबुडक म्हणत आम्हाला चुडबुडकेच म्हणतात ना, वासुदेव पिंगळा म्हणतात. मग आता पहिल्या पिढ्या चुडबुड गेले. आता कशी कली बदलले ना, नियम बदलले. आधी पांगोळ पांगुळ झाडावर बसत गेला, पांगुळ झाडावर बस झाड होते. आम्हाला वासुदेव चुडबुडके म्हणत गेले. वासुदेव चुडबुडके पहिले 4च्या आधी गेल्या. आमच्या आजी आपण जे म्हणजे पहिले पेट आहे
पेटा बांधून चांदपूर बांधून देवाचे गाठ्या घुंगर घालून रच्च्या फिरत गेल्या. बरं आता मानला तर म्हणून आम्ही फिरणं बंद करून दिले. मग आता कसं आहे दिवस नाही येता आता आताचे मुलं तर करीच ना आता मुलाची पिढी संपून गेली. हो मला 3 मुलं आहेत, एक बी मुलगा करणार असं तरी पण तुम्ही अजून जरा हे चालू ठेवण्यासाठी आहे ना तसं आहे. आपले हातपाय घोडे चलतील तर चालू आहे. आपल्या माघारी काय म्हणजे आमची अपेक्षा अशी नाही की बाबा तुम्ही असं दारोदारी हिंडावं, पण आपल्या ह्या तुमच्या पेहराव, तुमचा पोशाख, तुमच्या हातातलं साहित्य, तुमच्या गळ्यातल्या माळा, कवड्याची माळा, हे असा पोशाख बघून आमच्या मनाला थोडं समाधान वाटतं. अंबामाईची माळ ना शिवाजी बापूनच दिलेली आहे. अंबामाईनं संस्कार दिल्या शिवाजी बापू. आपल्या संस्कृतीचं संस्काराचं जतन केलं वाटतं आम्हाला पण. आणि चांगलं वाटतं तुमच्यासारखा माणूस दारात येणं, सकाळी सकाळी संस्कार करणं. शुभ लाभ होते, समाधान होते घरामध्ये, सुख शांती घरामध्ये होती. जे बोलले आमचे 5 तोंडातून अगदी पडले तर घरामध्ये शांत चलती. आणि घरातली जे पिढ्या पिढ्या आहे त्या आमच्या गोष्टींच्या जोडून जातील. बरोबर अशी होती. आमच्या लोकांचा होरा होता तेवढा गेला म्हणून जाऊ का गाणी. हा म्हणा घेतो अवश्य म्हणा. देवारे पांडुरंगाला विठ्ठलाला महादेवाला दान केलं. नाव जन्माला गेलं वाडा देवानं भरला. प्रशांत देवाच्या दारी आले भक्ताच्या देव घरी. आनंद होऊ द्या माझ्या माईच्या दारी, समाधानी होऊ द्या देवानं वरी. आशे देवानं वाडा भरू द्या आणि आशे लाल माझ्या माईचे सुखाचे राहू द्या. चांगल्याच्या लेकीच्या दाराला आणि आनंद होऊ द्या देवानं माझ्या माईच्या वाड्याला. अशी दुर्पत माई येऊ द्या आणि सह्यासारखं नाव वाढू द्या. दत्त बाळ घरामध्ये खेळू द्या आणि पांडुरंगानं वाडा भरू द्या. आम्हाला दिले वस्त्रदान जातील देवानं मागले गरमान. आम्हाला दिले एका हाती देव देतील देवानं 17 हाती. आम्हाला दिले टोपले दान देव देतील सोन्याचे दान. पंढरीनाथ महाराजाला ज्ञानीवंताच्या